आणि मग ती काश्मीरची कथा खूप छान येते की त्या काश्मीर, आत्ताचा जो काश्मीर आहे तर तिथं मीर नावाचा मोठा जलाशय होता. त्या जलाशयामध्ये काही असुर राहत होते, ती पाणीच ही त्यांची ताकद होती आणि आजूबाजूच्या भागातल्या नाग जमातीच्या लोकांना ते प्रचंड त्रास द्यायचे. तर त्या लोकांनी कश्यप ऋषींना विनंती केली की तुम्ही या त्रासातून आम्हाला सोडवा. आता जोपर्यंत त्या तलावातलं पाणी पूर्ण निघत नाही तोपर्यंत त्यांचा संहार करणं पण अवघड आहे, कारण की त्या असुरांची ताकदच त्या पाण्यातून होती. म्हणून त्या ऋषींनी वराहाला विनंती केली की हे पाणी इकडनं मोकळं करायला तुम्हाला मदत कर. आणि म्हणून विष्णूनं त्या वराह रूपामध्ये त्या मोठ्या पर्वताला एक प्रचंड मोठं भगदाड पाडलं आपल्या सुळ्यांचा वापर करून, आणि मग तिकडनं ते सगळं पाणी बाहेर पडलं. ते पूर्ण पाणी बाहेर पडल्यानंतर कश्यप ऋषींनी त्यांचा संहार केला आणि त्या संपूर्ण नाग लोकांना त्यांनी मोकळं मुक्ती त्या ठिकाणी मिळवून दिली. तर या कश्यप ऋषींनी मीर नावाचा जलाशय फोडून त्या ठिकाणी तयार केलेली भूमी म्हणजे काश्यप मीर म्हणजे काश्मीर. ज्या ठिकाणी त्या वराहानं आपल्या सुळानं भगदाड पाडून तो जलाशय सगळा रिकामा केला त्या जागेचं नाव आहे वराह मूल, ज्याला आज आपण बारामुल्ला म्हणतो. आणि ज्या ठिकाणी गौरी आणि गणपती हे एकत्र फिरायचे, त्यांना तो प्रदेश खूप आवडायचा, ते त्या ठिकाणी वेळ घालवायचे, तर त्या प्रदेशाचं नाव आहे गौरी मार्ग, ज्याला आपण आज गुलमर्ग म्हणतो.